हरी हरी ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. कठोपनिषदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या तिसऱ्या वल्लीमधला 17वा मंत्र आता आपण पाहणार आहोत. शरीरामध्ये परमेश्वराचं स्थान काय आहे याचं विश्लेषण या 17व्या मंत्रामध्ये यमराज करतायत. अंगुष्ठ मात्र हा पुरुषोत्तमांत्र यदा जनानां हृदये सन्निविष्टाः तं सच्छरीर प्रवहे मुजादिशयान तं विद्याचुकमृतं विद्याचुकमृती. थोडासा अवघड मंत्र आहे हा. अंतरात्मा सगळ्यांच्या अंतर्यामी असणारा, अंगुष्ठ मात्र अंगठ्या एवढा असलेला, पुरुष परमपुरुष सदा सदैव जनानां हृदये सन्निविष्टः मनुष्याच्या हृदयामध्ये प्रविष्ट असतो. तम स्वात शरीरात धैर्येण प्रवृहेत त्याला शरीरामध्ये धीरतापूर्वक म्हणजे संयमपूर्वक बुद्धिपूर्वक वेगळा आहे असं समजणे. तम शुक्रम अमृतम विद्यात आणि हेच अमृत तत्वरूप असे समजावे. तम शुक्रम अमृतम विद्यात तोच विशुद्ध अमृत स्वरूप परमात्मा आहे असे समजावे. परमेश्वराचं आपल्या शरीरातलं स्थान यमराज या ठिकाणी पुन्हा एकदा नचिकेताला सांगतात. नचिकेताने जी जी प्रश्नावली दिलेली होती त्या सगळ्याची उत्तरं यमराजाने आत्तापर्यंत दिलेली आहेत. आता शेवटच्या 2 श्लोकात या कठोपनिषदाच्या या परमात्म्याचं शरीरातलं स्वरूप हे स्पष्ट करून सांगतायत यमराज. या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, सगळ्यांच्या अंतर्यामी परमपुरुष परमेश्वर हृदयामध्ये अंगठ्या एवढा राहतो. त्याला मनुष्य पाहू शकत नाही, ते पाहणं शक्यही नाही. परंतु तरीसुद्धा कोण पाहू शकतो? जो पापरहित होऊन त्याच्या प्राप्तीच्या साधनामध्ये निमग्न होतो आणि आपल्या शरीराहून तो परमात्मा वेगळा आहे हे समजून घेतो, त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. कारण शरीर आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत हेच समजायला आपल्याला कठीण जातं. आपली बुद्धी हे मानायला तयार नसते. आणि हे समजून घेणं म्हणजेच अमृत तत्व आहे. आणि हे वाक्य विद्याच्छुक क्रममृतम विद्याच्छुक क्रममृतम इति हे 2 वेळा त्याने काय सांगितलेलं आहे? तर जेव्हा एखादी गोष्ट ठासून सांगायची असते तेव्हा ते आपण 2 वेळा म्हणतो. आपण साधा साधा बोलताना सुद्धा चल चल म्हणतो. म्हणजे काय? चल आता गडबड आहे. एकदा चल म्हणत नाही, चल चल आता असं म्हणतो. म्हणजे 2 वेळा काय सांगतो की आपल्याला तरी ठासून सांगायची असते. आता परमेश्वराला हृदयामध्ये तो आहे आणि तो शरीरापासून वेगळा आहे. तुम्हाला एक मी उदाहरण देतो, पटतंय का बघा. शेंग असते, शेंग वरती टर्फल असतं, आत दाणे असतात. हे दाणे त्या टर्फलाहून वेगळे असतात, त्या टर्फलामध्येच असतात पण तरीही वेगळे असतात. म्हणून तशा पद्धतीने हा आत्मा परमात्मा हा देहापासून वेगळा आहे हे असं समजून घ्यायचं आहे. एकदा शेंगेमधला दाणा गेला
की त्या टर्फलाला काहीही किंमत नसते, ते जाळण्यासाठीच उपयोगी होतं. तसं देहाचं आहे. देह पण बघा, देहामधली एकदा चेतना गेली की तो जाळून टाकतात किंवा पुरून टाकतात. तसं टरफलामध्ये जसा दाणा असतो, शेंगेमध्ये भुईमुगाच्या शेंगात आत दाणा असतो आणि बाहेर टर्फल असतं, तसा देह टर्फल आहे आणि आतला दाणा हा परमात्मा आहे. आणि तो आत असला तरी भिन्न आहे, वेगळा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेणंच कठीण जातं. बघा की एकदा चेतना शरीरातून निघून गेल्यावर काय ते डेड बॉडीला किंमत आहे? काही नाही. कधी एकदा जाळतात असं वाट बघत उभारलेले असतात सगळेजण. म्हणून या आतील अंगठ्या एवढ्या परमात्म्याचं चिंतन, सगळ्या प्रकारची पाप दूर करून चिंतन करणं हा एकमेव परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय आहे. आणि आता शेवटच्या 18व्या श्लोकात सांगतात, मृत्युप्रोक्ताम नचिकेतो अथो लब्धा विद्यामेताम योग विधिं च कृत्स्नम ब्रह्मप्राप्तो विरजोद्भूत्यम रनन्यो यो विद्यात्मरेव. कठोपनिषदाच्या 18व्या आणि शेवटच्या श्लोकामध्ये यमराज सांगतायत, अथ या प्रकारे उपदेश ऐकून नचिकेत यमराजाला म्हणाला, मृत्यूप्रोक्ता, यमराजाला साक्षात मृत्यू म्हटलेला आहे, यमराजाने सांगितलेली एताम विद्यामच कृत्स्नम, ही विद्या आणि संपूर्ण योगविधी प्राप्त करून घेऊन विमृत्यू विरजहा, मृत्यूरहित सगळ्या प्रकारच्या विकाराने दूर होऊन ब्रह्मप्राप्त अभृत, ब्रह्मप्राप्ताला मिळून गेला. अन्यः अपियः अध्यात्मम एवं इवम, दुसरा सुद्धा या प्रकारे अध्यात्मविद्याची जो प्राप्त करून घेऊ इच्छितो तो असाच जातो आणि मृत्यू आणि विकाराने रहित होऊन ब्रह्माला जाऊन मिळतो. या शेवटच्या श्लोकामध्ये शेवटी काय झालं हे सांगतायत. यमधर्मराजाकडून इतकं सगळं ऐकल्यानंतर, स्वतःच्या शंकांचं निरसन केल्यानंतर नचिकेताने काय काय विचारलं होतं एकदा आठवा. नचिकेताने विचारलं होतं, अगोदर त्यांनी अग्निविद्या तर घेतलीच, त्यानंतर त्याचे 3 वर त्याला मागायला सांगितले होते. त्यातला पहिला वर त्यांनी मागितला की मी परत गेल्यानंतर मला वडिलांनी चांगली वागणूक द्यावी. क्रमांक 2 मला अग्निविद्या शिकवा, ते झालं. क्रमांक 3 मला ब्रह्मविद्येबद्दल सांगा, तेही यमराजाने अगोदर नाही म्हणलं आणि नंतर मग नचिकेताची योग्यता बघून त्याला ब्रह्मज्ञानाचं अमृतपान करवलं, म्हणजे ब्रह्मज्ञान त्याला सांगितलं. म्हणजे जीवात्म्याचं काय होतं, भगवंत कुठे असतो, तो किती असतो, तो काय करतो, त्याची प्राप्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळं यमराजांनी नचिकेताला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर, हे सगळं श्रद्धापूर्वक नचिकेताने ऐकल्यानंतर ही संपूर्ण ब्रह्मविद्या त्यांनी आत्मसात केलेली आहे आणि मग मरणाच्या बंधनातून तो मुक्त झालेला आहे. सगळ्या विकारांना त्याने सोडून दिलेला आहे आणि तो परब्रह्माला प्राप्त झालेला आहे. त्या पदाला तो योग्य झालेला आहे. यमराज सांगतायत, नचिकेताप्रमाणेच जर कोणी
अध्यात्मविद्येला नीट चांगल्या प्रकारे पहिल्यांदा जाणून घेईल, श्रद्धापूर्वक त्याप्रमाणे आचरण करेल, तर तो सुद्धा नचिकेताप्रमाणेच सगळ्या विकारांपासून दूर आणि जन्ममृत्यूच्या भयापासून मुक्त होईल आणि परमात्म्याला प्राप्त करून घेईल. किती सोपं आहे हे, काय अवघड नाही. क्रमांक 1, कठोपनिषदातला शेवटचा श्लोक. क्रमांक 2, यमराज सांगतायत नचिकेतानी संपूर्ण ब्रह्मविद्येच्या ज्ञानाचं यमराजाकडून ग्रहण केलेलं आहे. अत्यंत लक्षपूर्वक आणि एकाग्र चित्ताने त्यांनी हे सगळं ज्ञान यमराजाकडून घेतलेलं आहे. हे घेतल्यामुळं नचिकेताचं मन विशुद्ध झालेलं आहे आणि तो जन्ममरणातून मुक्त झालेला आहे आणि विकारांनी रहित होऊन विशुद्ध परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि क्रमांक 4, जर नचिकेताप्रमाणे कोणत्याही मनुष्याने याप्रमाणे हे ज्ञान समजून घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं, तर तो सुद्धा नचिकेताप्रमाणेच सर्व विकारांनी आणि जन्ममृत्यूपासून दूर होऊन परब्रह्माची प्राप्ती करून घेईल. पुन्हा एकदा शाळेतलं उदाहरण सांगतो. एखादा विद्यार्थी SSC 10वीच्या बोर्डामध्ये पहिला आलेला आहे. त्याच्यानंतरच्या बॅचचा एक मुलगा अत्यंत हुशार आहे. तो टीचरनं विचारतो, सर मला पण त्याच्यासारखं बोर्डामध्ये यायचं आहे. मग त्याला सर सांगतात, हे बघ त्यांनी कसा कसा अभ्यास केला. पहिल्यांदा काय केलं, त्यांनी आमच्याकडून सगळं ज्ञान ग्रहण केलं सगळ्या विषयांचं. नंतर त्यांनी चिंतन केलं, अभ्यास केला. नंतर बाकीच्या सगळ्या विकार त्यांनी सोडून दिले. मित्र मैत्रिणी, नाद, हे ते खेळ बीळ सगळं सोडून दिलं आणि मग केवळ अभ्यासाला लागल्यामुळं तो इतर सगळ्या पापापासून मुक्त झाला आणि तो सुद्धा पहिला आला किंवा तसे दुसरे विद्यार्थी सुद्धा येऊ शकतात असं जेव्हा मुख्याध्यापक सांगतात, तसंच आता यमराजाने सांगितलेलं आहे. नचिकेताप्रमाणे तुम्ही जर ज्ञान संपादन केलं पाहिजे, ज्ञान समजून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. समजलं तर आचरण करणार ना, समजलंच नाही तर. अशा रीतीने कठोपनिषद या ठिकाणी संपलेला आहे. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषाद्वहै. ओम शांती शांती शांती. आता चौथं जे उपनिषद आहे ते प्रश्नोपनिषद आहे. प्रश्नोपनिषद म्हणजे काय? अथर्ववेदामधल्या पिप्पलाद म्हणून जी शाखा आहे, प्रत्येक वेदाच्या शाखा आहेत. आता या शाखा कशा निर्माण झाल्या, तर वेदांचं ग्रहण परंपरेने ऋषीमुनींनी आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या शिष्यांना शिकवलं. मग त्या शिष्यांनी काय केलं, आपल्या पद्धतीने ते वेद शिकवायला सुरुवात केली आणि मग त्याच्या शाखा पडल्या. पुन्हा एकदा तुम्हाला उदाहरण सांगतो. एक मेडिकल सायन्स आहे, एकच शास्त्र आहे मेडिकल सायन्स, वैद्यकीय शास्त्र. मग त्याच्या शाखा आहेत, मेडिसिन आहे, सर्जरी आहे, गायनेकॉलॉजी आहे, पेडिएट्री आहे, म्हणजे चिकित्साशास्त्र आहे, स्त्रीरोग बालरोग आहेत, डोळ्याचे डॉक्टर वेगळे, कान नाक घशाचे डॉक्टर वेगळे, अस्थिरोग तज्ज्ञ ऑर्थोपेडिक ते वेगळे. हे जशा शाखा निर्माण झाल्या, तसं
वेदामधल्या विशिष्ट तत्वांना महत्त्व देऊन काही ऋषीमुनींनी स्वतःच्या शाखा सुरू केल्या. आता ही पिप्पलाद शाखेच्यामध्ये जे उपनिषद येतंय त्यामध्ये या प्रश्नोपनिषद, नावच प्रश्नोपनिषद आहे, त्यावरून आपल्याला निश्चित कळून येईल की प्रश्नोपनिषदामध्ये प्रश्न आणि उत्तर असं अपेक्षित आहे. तर पिप्पलाद ऋषींनी त्यांचा सुकेशा नावाचा शिष्य आणि त्याच्याबरोबर सहपाठी असलेले आणखीन काही शिष्य यांच्या 6 प्रश्नांची उत्तरं क्रमशः दिलेली आहेत. म्हणून त्याचं नाव प्रश्नोपनिषद असं पडलेलं आहे. या प्रश्नोपनिषदाचा सुरुवातीचा शांतिपाठ बघूया आपण. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांती शांती शांती. हा शांतिपाठ बऱ्याच जणांना माहीत असेल, जे अथर्व शीर्ष म्हणतात. गणपती अथर्व शीर्षामध्ये सुरुवातीला हा शांतिपाठ आहे. बऱ्याच ठिकाणी हा शांतिपाठ असतो, पण विशेषतः बहुतेक सगळ्यांना गणपती अथर्व शीर्ष पाठ असतं, माहीत असतं. तर सुरुवातीला आपण ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवापासूनच सुरुवात करतो. याचा अर्थ असा आहे की हे सर्व देवगण यजत्राः, आम्ही भगवंताची आराधना करतो. कर्णेभिः भद्रम, कानाने तुमचं वचन ऐकतो. अक्षिभिः भद्रम, नेत्राने तुम्हाला पाहतो. स्थिर अंगैः तनुभिः तुष्टुवंसः, सुदृढ अशा अंगांनी आणि आमच्या शरीराने भगवंताची स्तुती करताना यत आयुः देवहितम, आमच्या आयुष्याचं जे आराध्य दैवत आहे त्या परमेश्वराला आम्ही आमच्या संकटात मदत करण्याची विनंती करतो. व्यशेम, उपभोग घेतो. वृद्धश्रवाः, आणि सगळीकडं पसरलेलं सुयश ज्याचं आहे असा इंद्र हा नहा स्वस्ती ददातु, असा इंद्र आमचे कल्याण करो. विश्ववेदाः पूषा, संपूर्ण विश्वाचे ज्ञान असणारा पूष नहा स्वस्ती, आमचं कल्याण करो. अरिष्ट नेमीही, अरिष्ट म्हणजे संकटांना संपवणारे शक्तिशाली गरुड आमचं पोषण करो. बृहस्पतिर्ददातु, बृहस्पती आमच्यासाठी कल्याण करो. ओम शांती शांती शांती. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक हे 3 प्रकारचे जे ताप आहेत, ते 3 प्रकारचे ताप शांत होण्यासाठी 3 वेळा शांती 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 असं म्हणायचं असतं. आता प्रश्नोपनिषदामधला आज आपण पहिला प्रश्न बघूया. ओम सुकेशः च भारद्वाजः शव्यश्च सत्यकामः सौर्यायणी च गार्ग्यः कौसल्यश्च यलानो भार्गवो वेदर्भिः कवंदी. हे सगळं गद्य आहे बरं का. कात्यायनस्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठाः परम ब्रह्मेश्वराणाम एषः वै तत्सर्वं वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवंतं पिप्पलाद मुनी समीपन्नः. ओम भारद्वाजः सुकेशः, परमात्म्याचं स्मरण करतात आणि भारद्वाजाचा पुत्र सुकेश याच्यासह उरलेल्या शिष्यांची नावं सांगतायत. च शव्यः सत्यकामः, शिबिकुमार आणि सत्यकाम. च गार्ग्यः सौर्ययाणी,
गार्ग गोत्रांनी उत्पन्न झालेला सौर्यायन, ही सगळी शिष्यांची नावं आहेत. सुकेश, सत्यकाम, सौर्यायणी, कौसल्य हा अश्वलायन, कौशल देशाचा अश्वलायन, वैदर्भी भार्गवा, विदर्भातला भार्गव, कात्यायन हा कबंधी, कत्य ऋषींचा नातू कबंधी, ते एते ब्रह्मपराहा, हे 6 प्रसिद्ध ऋषी जे वेद परायण आहेत. कोण कोण आहेत बघा, 6 आता: सुकेशा, सत्यकाम, सौर्यायणी, अश्वलायन, भार्गव आणि कबंधी. हे 6 ऋषी आहेत. हे 6 ऋषिपुत्र आहेत, शिष्य आहेत. कुणाचे? पिप्पलादाचे. हे सगळे शिष्य आहेत. ते कसे आहेत? ब्रह्मपराहा, सर्व वेद परायण आहेत. ब्रह्मनिष्ठा, वेदांवरती निष्ठा असणारे आहेत. परमब्रह्म अन्वेषमाणा, परब्रह्माचा शोध घेणारे आहेत आणि ते समजून घेतलेले आहेत. तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये काहीतरी शंका आहेत. समित्पाणयः, हातामध्ये समिधा घेऊन, भगवंतं पिप्पलादम उपसन्नाः, भगवान पिप्पलाद ऋषींच्या जवळ बसलेले आहेत. म्हणजे आता या श्लोकाचा अर्थ काय झाला? भगवंताचं स्मरण करून पिप्पलाद ऋषींचे 6 शिष्य. कोण कोण 6 शिष्य? सुकेश, सत्यकाम, सौर्यायणी, अश्वलायन, भार्गव, कबंधी. जे शिष्य वेदपरायण आहेत, ब्रह्मनिष्ठा राखणारे आहेत, परब्रह्माच्या शोधात आहेत, त्यांना आपल्या गुरुजींना काहीतरी शंका विचारायची आहे. म्हणून हातामध्ये समिधा घेऊन ते ऋषींच्या जवळ आलेले आहेत. आता त्यांनी हातामध्ये समिधा का घेतली असेल? तर त्यांचे गुरु काहीतरी यज्ञ याग वगैरे करत असतील, त्या समिधा आपण सुद्धा घालाव्यात, तो अग्नी प्रज्वलित ठेवावा, या हेतूने त्यांनी त्या समिधा आपल्याजवळ ठेवल्या असतील. तान्नस ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवत्सत यथा कामं प्रश्नान् पृच्छत यदि विज्ञास्यामः सर्वं ह वो वक्ष्याम इति. तान सहा, त्या सुकेशादी ऋषीमध्ये ते प्रसिद्ध असलेले ऋषी त्या ऋषीने विचारलं, भूयः एव श्रद्धया ब्रह्मचर्येण तपसा संवत्सरम, 1 वर्षापर्यंत येथे राहून तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन आणि तपश्चर्या केलेली आहे. संवत्सत, या ठिकाणी निवांतपणे राहा. यथा कामम, आपल्या आपल्या इच्छेनुसार राहा. प्रश्नान पृच्छत, प्रश्न विचारा. यदि विज्ञासामः, मी जर जाणत असेल तर, ह सर्वहम, तुम्ही निस्संदेह मला, व वक्ष्याम इति, तुम्हाला मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. गुरु कसा असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे. आचार्य, आता पिप्पलादाने किती प्रेमाने आपल्या शिष्यांना सांगितलंय बघा. ते म्हणतात, हे सुकेश आणि इतर 5 शिष्यानो, तुम्ही या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे, तपश्चर्या केलेली आहे, अध्ययन केलेलं आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी राहू शकता. तुम्हाला आणखीन काही ज्ञान हवं असेल, काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि माझ्या बुद्धीला अनुसरून मी त्याची उत्तरं देईन. म्हणजे एवढे मोठे पिप्पलाद ऋषी, परंतु त्यांना गर्व नाही. ते नम्रपणाने म्हणतायत की मला माझ्या बुद्धीला
जेवढं समजेल तसे मी तुम्हाला उत्तर देईन. यथामती मी तुम्हाला उत्तर देईन. त्यांनी स्वतःच्या आश्रमात त्यांना राहायला सांगितलेलं आहे. त्यांची जबाबदारी घेतलेली आहे. वरती त्यांना ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे आचार्य हे किती प्रेमळ असावेत. आपल्या शिष्यांबद्दल त्यांना अनुकंपा असली पाहिजे. शिष्य सुद्धा तसेच असले पाहिजेत, तर गुरुला त्यांच्याबद्दल आदर प्रेम भावना उत्पन्न होते. शिष्य कसा असावा? संस्कृतमध्ये एक फार छान श्लोक आहे. विद्यार्थी हा कसा असावा? काकदृष्टी बकध्यानम श्वाननिद्रा तथैवतः अल्पाहार गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगितलेली आहेत. हे उपनिषदातलं नाही आहे, बाहेरचं सुभाषित आहे. विद्यार्थी खरा विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगितली आहेत. काय? काकदृष्टी, कावळ्यासारखी त्याची दृष्टी असली पाहिजे. म्हणजे सर्व सभोवताली सगळीकडचं ज्ञान घेण्याची त्याची लालसा असली पाहिजे. ह्या पुस्तकात काय, त्या पुस्तकात काय, त्या पुस्तकात काय, ह्या संदर्भ ग्रंथात काय, अशी सगळीकडे त्याची कावळ्यासारखी दृष्टी असली पाहिजे. बकत ध्यानम, बगळ्याप्रमाणे एकाग्रता असली पाहिजे. श्वाननिद्रा, कुत्र्यासारखी सावध झोप असली पाहिजे. नंतर झोपला विद्यार्थी ढाराढूर घोरत आणि सकाळी 8ला उठला असं नाही पाहिजे. अल्पाहार, आहार जेवढा पाहिजे तेवढाच घ्यावा. अल्प म्हणजे अगदी एवढंसं खायचं असं नाही. उगीच म्हणून पोट भरून खाऊ नये. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे जठराच्या 1/3 आहार असला पाहिजे, 1/3 पाणी असलं पाहिजे आणि 1/3 जठर हे मोकळं वायू संचरणासाठी असायला पाहिजे. म्हणजे पोटाच्या 1/3 भागच आपला आहार असायला पाहिजे, तर तो पचतो. आपण जास्त खातो आपल्या कॅपॅसिटीपेक्षा, म्हणून आपल्याला हे ॲसिडिटी, गॅसेस, संधिवात हे रोग होतात. तर अशी ही विद्यार्थ्याची लक्षणं आहेत. अल्पाहार गृहत्यागी, घराचा विचार न करणारा. माझे आई वडील कुठे गेले असतील, आज घरात काय आणलं असेल, कोण घरात मामा आला असेल का, मावशी आली असेल का, काही विचार करायचा नाही. अल्पाहार गृहत्यागी ही विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगितलेली आहे. कुठली? काकदृष्टी, बकध्यानम, श्वाननिद्रा, अल्पाहार आणि गृहत्यागी. तशी ही 6 शिष्य आहेत. आणि म्हणून या 6 शिष्यांना पिप्पलाद ऋषी सांगतायत की तुम्ही आत्तापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. ब्रह्मचार्य आश्रम सांगितलेला आहे पूर्वी, पहिली 25 वर्ष, त्याप्रमाणे त्यांनी तो पाळलेला आहे. त्यांना ब्रह्मतत्व शिकण्याची इच्छा आहे. ब्रह्मतत्वाचा ते शोध घ्यायला लागलेले आहेत. आणि तो शोध घेत असताना त्यांच्या मनामध्ये आणखीन काही शंका निर्माण झालेल्या आहेत. जो शोध घेतो, जो अभ्यास करतो, त्यालाच शंका निर्माण होतात. आणि मग असा शोध घेत असताना पिप्पलाद ऋषी त्यांना सांगतायत की तुम्ही हे शोध घेत आहात, तुम्ही अध्ययन करता आहात, तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही इथं 1 वर्ष माझ्या आश्रमात राहू शकता. निसंकोचपणे राहा. आणि मग या 1 वर्षामध्ये तुम्हाला ज्या म्हणून काही शंका विचारता येतील किंवा विचारायची इच्छा आहे त्या तुम्ही मला विचारू शकता. मी माझ्या बुद्धीला झेपेल, समजेल अशा दृष्टीने तुमच्या शंकांचं समाधान करीन. यामध्ये 2 गोष्टी अधोरेखित करायला पाहिजेत आपल्याला. 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर त्या 6 विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा, त्यांचं ब्रह्मचर्य आणि त्यांचं तपश्चर्य, हे त्यांचं मोठेपण शिष्यांचं. आणि त्याहीपेक्षा एवढे मोठे ज्ञानी असलेले पिप्पलाद ऋषी हे अत्यंत विनयाने, नम्रपणाने सांगतायत की मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला
सांगेन. विद्या विनयेन शोभते. नम्रपणामुळे विद्या शोभून दिसते. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे, त्याला एकाने एकदा म्हटलं की आइन्स्टाईन साहेब, आता तुम्ही तुमच्या फिजिक्स विषयामध्ये अगदी तज्ज्ञ झालेले आहात. तेव्हा त्याचं बोलणं मध्येच थांबवलं आइन्स्टाईननी आणि आइन्स्टाईन म्हणाले, मित्रा, तू असं अजिबात समजू नकोस. ह्या समुद्राच्या किनारी एवढी वाळू आहे की नाही, त्या वाळूच्या एका कणा इतकंही सुद्धा मला फिजिक्स येत नाही. एवढा मोठा शास्त्रज्ञ ज्यांनी जगाला सापेक्षवाद, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे ज्यांनी सांगितलं, तो असं म्हणतो की वाळूच्या कणा एवढं सुद्धा मला ज्ञान नाही. किती विनय आहे हा विनय आपण पूर्वीच्या काळच्या ऋषींपासून आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. सगळ्यांना हा विनय. व्यास महर्षींच्या कथा आहेत, वशिष्ठ महर्षींच्या कथा आहेत, अनेक महर्षींच्या कथा आहेत. त्या जशी वेळ येईल तसं, जसं सिच्युएशन येईल तसं मी तुम्हाला त्या कथा सांगत जाईनच. पण आज आपण या ठिकाणीच थांबूया. आज आपण प्रश्नोपनिषद सुरू केलेले आहे, त्यातले पहिले 2 मंत्र आपण पाहिलेले आहेत. आता इथेच थांबूया आणि मग ते सगळे जे 6 शिष्य आहेत ते काय काय प्रश्न विचारतात ते आपण बघूया. आज मी इथंच थांबतो. आपल्या अभिप्रायाची मला प्रतीक्षा आहे. धन्यवाद. हरि ओम.